सुमनच्या बोलण्यातून संशय आला प्रियावर. ते कसं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. प्रतिमाला अस्मितासाठी पैंजण द्यायची असते, त्यामुळे ती सायली जवळ देते आणि म्हणते, हे एका पायात घातले की दृष्ट लागत नाही. पण त्यावेळी सुमन म्हणते, बघू बघू. आणि प्रतिमा वहिनी, हे एकच कसं, एकाच पायात घालायचं असतं का? प्रतिमा म्हणते, हो हो. पण त्यावेळी सुमनला आठवते की हे एकच पायात पैंजण घातलेलं मी कुठेतरी बघितलंय. त्यावेळी सायली म्हणते, काहीतरी आठवून बघा सुमनताई. तेव्हा मात्र सुमनला आठवतं की जेव्हा मला नागराजने बांधून ठेवलेलं तेव्हा मी धुंदीत होते आणि माझ्या बाजूला एक मुलगी आली होती, तिच्या पायात एक असंच पैंजण घातलेलं मी पाहिलंय. त्यावेळी सायलीची टूप पेटते. तिला आठवते की असं पैंजण प्रिया घालते. म्हणजे सुमनताई धुंदीत असताना प्रिया तर नसेल ना गेली, कारण रात्रीच्या वेळी नागराज प्रियाला फोन करायचा हे मी स्वतः पाहिलंय. त्यावेळी सायली ही गोष्ट सांगण्यासाठी अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाते. त्याला सर्व काही सांगून टाकते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आपण प्रियावर लक्ष ठेवू, पुरावे गोळा करू आणि वेळ आली की जाब विचारू. दुसरीकडे सचिनला कळतं की अस्मितावर हल्ला झालाय. तेव्हा सचिन अस्मिताला फोन करतो आणि विचारतो, हे कसं झालं आणि हल्ला करणारं कोण होतं? अस्मिता म्हणते, सायली वहिनीने बघितलं, ती कोणती तरी बाई होती. तेव्हा सचिनला कळतं त्यामागे सॅम तर नसेल ना. पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार हा सचिन हे प्रकरण मिटवतोय की पेटवतोय. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.